नमस्कार. आपण नेहमी ऐकतो की आपले विचारच आपलं जग घडवतात. पण या विचारांमध्ये खरंच इतकी ताकद असते का की ते आपलं नशीबच बदलू शकतील? चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच सकारात्मक विचारांच्या शक्तीचा शोध घेऊया आणि पाहूया की विचारांची दिशा बदलल्यानं आपल्या आयुष्यात काय काय चमत्कार घडू शकतात. तर मग मूळ प्रश्न हा आहे, फक्त विचार करण्याची पद्धत बदलल्यामुळे आपले आयुष्य खरंच बदलू शकतं का? की ही केवळ एक ऐकीव गोष्ट आहे? चला, या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया आणि शोधूया की सत्य काय आहे. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही नेहमी आतूनच होते. आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब असतं. म्हणूनच या प्रवासाची पहिली पायरी आहे आनंदी आणि कृतज्ञ जीवन. पाहूया ही भावना आपल्या विचारांना योग्य दिशा कशी देऊ शकते. इथे आपल्याला दोन अगदी वेगळी जगं दिसतात. बघा, एका बाजूला एक सकारात्मक व्यक्ती आहे, जी तिच्याकडे जे काही आहे त्यात आनंद शोधते. आणि दुसऱ्या बाजूला एक नकारात्मक व्यक्ती आहे, जिला कितीही मिळालं तरी ती असमाधानी आणि दुःखीच राहते. आणि हे असमाधानच खरं तर दुःखाचं मूळ कारण ठरतं. आणि याच सकारात्मक दृष्टिकोनातून एक खूप सुंदर भावना जन्माला येते. ती म्हणजे जे मिळालं आहे ते वरदान वाटतं. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानू लागतो, तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने समाधानी आणि परिपूर्ण वाटायला लागतं. याच्या अगदी उलट नकारात्मक विचारसरणी आपल्याला द्वेष आणि मत्सराच्या जाळ्यात अडकून ठेवते. आपलं मन छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकून पडतं आणि त्यामुळे आपण जीवनातल्या मोठ्या संधी आणि त्याचं सौंदर्य पाहूच शकत नाही. आयुष्य म्हणजे जणू काही फक्त तक्रारींची एक यादी बनून राहतो. पण एक मिनिट, विचारांचा प्रभाव केवळ आपल्या भावनांपुरता मर्यादित नाहीये. आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. तर आता आपण पाहूया की हे सकारात्मक विचार आपल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि कणखर मनासाठी कसे महत्वाचे ठरतात. मुद्दा अगदी सोप्पा आहे. सकारात्मक विचार हे आपल्या आरोग्यासाठी एका टॉनिकसारखं काम करतात. ते तणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स कमी करतात, ज्यामुळे मन शांत राहतं. आणि साहजिकच जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपलं शरीर हे आतून निरोगी आणि बलवान बनतं. आणि हे काही आपण हवेत बोलत नाहीये. विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केले आहे. एका संशोधनानुसार असं दिसून आलंय की जे वयस्कर लोक आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्यांचं आयुष्य तब्बल 35% वाढण्याची शक्यता असते. जरा विचार करा, केवळ विचारांची दिशा बदलून आपण आपल्या आयुष्यात कितीतरी मौल्यवान वर्ष जोडू शकतो. सकारात्मक विचारसरणी आपल्याला एक अनमोल भेट देते आणि ती म्हणजे सहनशक्ती. हे मनासाठी एका व्यायामासारखं आहे. आयुष्य आव्हानं देणारच, पण ही विचारसरणी आपल्याला त्या आव्हानांना धैर्याने तोंड देण्यासाठी आणि त्यातून आणखी मजबूत होऊन बाहेर पडण्यासाठी तयार करते. आणि हेच प्रशिक्षण कठीण काळात कामाला येतं. जिथे नकारात्मकता लोकांना निराशेच्या गर्तेत ढकलते, तिथे सकारात्मक व्यक्ती समस्येतून मार्ग काढण्याचा विचार करते. ती व्यक्ती आपली ऊर्जा रडत बसण्यात नाही, तर त्यातून मार्ग काढण्यात वापरते. जेव्हा आतलं जग असं मजबूत होतं ना, तेव्हा त्याचा प्रकाश बाहेरच्या जगावर पडल्याशिवाय राहत नाही. चला आता पाहूया की हीच सकारात्मकता आपली स्वतःबद्दलची प्रतिमा कशी उजवळते आणि इतरांसोबतची आपली नाती कशी अधिक घट्ट करते. हे कसं काम करतं माहितीये? ही एक साखळी आहे. याची सुरुवात होते स्वतःबद्दलच्या एका चांगल्या प्रतिमेने. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपल्याला बाहेरचं जगही सुंदर दिसू लागतं. आणि मग या सुंदर जगात आपण इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातो, ज्यामुळे आपली नाती आणि मैत्री आणखी घट्ट होते. हे अगदी आरशात पाहण्यासारखं आहे. सकारात्मक लोक स्वतःला त्यांच्या उणीवांसह स्वीकारतात. ते स्वतःच्या चुकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या चांगल्या गुणांना महत्त्व देतात. यामुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास येतो आणि ते स्वतःवर प्रेम करू शकतात. आणि हाच दृष्टिकोन आपल्या नात्यांना आकार देतो. सकारात्मक व्यक्ती नेहमी इतरांमध्ये चांगुलपणा शोधते, ज्यामुळे नाती अधिक घट्ट होतात. याउलट नकारात्मक व्यक्ती सतत दुसऱ्यांमध्ये दोष शोधते, त्यांच्याबद्दल चुकीचे अंदाज बांधते आणि आपल्या जवळच्या लोकांनाही स्वतःपासून दूर करते. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक महत्त्वाचा विचार मनात येतो, जो ह्या सगळ्याचं सार आहे. तर मग पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. जर विचारांमध्ये खरंच इतकी शक्ती असेल, तर केवळ आपल्या विचारांची दिशा बदलून आपण आपलं संपूर्ण जग बदलू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्या आतच दडलेलं आहे. नक्की विचार करा.